आता मी एवढं साफ करून घेते, काम वाढवून ठेवले. बाबांना काय करावं. घरी आले कारण आम्हाला फोन आला होता की जे किचनचं काम आहे ना ते करायचंय. पण त्यांनी काय म्हणले माहिती आहे का, आम्हाला किचनचं काम होईल, करून देतो आम्ही तुम्हाला, पण तुम्हाला पैसे भरावे लागतील. आम्ही रूम भाड्यानं राहतोय. आता ते किचनचा कट्ट्याची जी फडशी वगैरे होती ते आम्ही काय हाताने पाडली नाही किंवा मुद्दाम पाडली नाही, ते आपोआप पडली. पण जे असतात ना, जे मालक ते आहेत ना, ते बोलले आम्हाला आम्ही बसवतो, पण त्याला जो काही खर्च येईल ते तुम्हालाच द्यावं लागेल. आता ते काम चालू आहे, थांबा तुम्हाला दाखवते. हे बघा, इथं काम चालू आहे. आता बघितलं तुम्ही, तिथं काम चालू आहे. मला काय म्हणायचं आहे, आम्ही जर ते मुद्दाम केलं असतं, हातानं वगैरे काय केलं असतं, आमच्याकडून ते मुद्दाम पडलं असतं, तुटलं असतं, तर आम्ही त्याची भरपाई करून देऊत ना. पण ते आम्ही मुद्दाम केलंच नाही, ते आपोआप केलंय. आणि पूर्ण जे बिल्डिंगचं काम आहे ना, नवीनच बिल्डिंग झालेली आहे. आता एक दोन 3 वर्ष होते बिल्डिंगचं काम होऊन. पण पूर्ण घराला वेजा येतात, चिरा आहेत बघा. हे पूर्ण घर असं आहे. ह्या घरची हालत अशी आहे. आणि जी स्लॅब आहे ना, स्लॅब पण पूर्ण चिरलेला आहे. आणि पावसाळ्यात म्हणजे पाऊस चालू असला का पूर्ण पाणी घरात येतं. आमचं अशामुळे पावसामुळे छत गळल्यामुळे ना आमचे 3 मोबाईलचे नुकसान झाले. त्यावेळेस हा मी नवीन मोबाईल घेतला. आता ज्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते ना तो मोबाईल नवीन घेतला मी. माझा मोबाईल खराब झाला, माझ्या भावाचा मोबाईल खराब झाला, माझ्या मिस्टरांचा मोबाईल खराब झाला. पण त्या दोघांचे मोबाईल नीट करून तर आणले, पण माझा मोबाईल पूर्ण कामातून गेला. तो असा जरा पण नीट करण्याच्या हालतमध्ये नव्हता मोबाईल, इतका सगळ्याच कामात गेला. रातभर त्याच्यामध्ये असं वाटलंच नाही की रात्री पाऊस येईल. आम्ही आमच्या मोबाईलच्या ठिकाणी आम्ही ठेवून झोपलेलो. सकाळी उठून बघते तर काय पूर्ण घरात पाणीच पाणी. येत होतं पाऊस, पण असं वाटलं नाही की आम्ही जिथं मोबाईल ठेवला आहे तिथं मोबाईलमध्ये पाणी येईल आणि मग पूर्ण मोबाईलमध्ये पाणी जाईल. आणि ज्यावेळेस मला जाग आली रात्री, त्यावेळेस मी बघितलं तर पूर्ण पाणी घरात. आणि मोबाईल बघितला तर पूर्ण मोबाईलमध्ये पाणी गेलेलं, मोबाईल खराब झाले. नवीन मोबाईल घेतला, आमचं नुकसान झालं. त्याची भरपाई यांनी करून दिली का? नाही ना. आता किचनची भरपाई आता आम्ही करून देतोय, कारण आम्हाला गरज आहे, आम्हाला राहायचं आहे ना. हे असतं स्वतःचं घर आणि भाड्याच्या घरात. आता काय करणार, आपल्याला आपली मजबुरी आहे, आपल्याला राहायचं आहे. आता त्याचं जे पण खर्च येईल आम्हाला द्यावंच लागेल.